नमस्कार, शुभ संध्याकाळ. कशा आहात? बरे आहात ना? बरंच असलं पाहिजे. मी पण बरी आहे. चला मग आता गार्डनचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते. संध्याकाळ झालेली आहे आणि काय काय गार्डनमध्ये म्हणजे बदलाव, परिवर्तन आलेलं आहे ते पाहूया. गार्डनमध्ये नेहमी कसं एकसारखं कधीच तुम्हाला दिसणार नाही. काही चेंजेस झालेलंच असतं. त्या अगोदर मी दाखवते शाळेतल्या मुलींचा हा खेळ. आता असं खेळ कोण खेळतंय पहा. आणि कोण कोण लहानपणी असा खेळ खेळलेला आहे पहा. असं तुम्हाला आठवण येईल लहानपणाची. पहा व्हिडिओ. कुणावर जास्त राग आहे ना, खूप जोरात असं आपटायचं. असा हा खेळ होता ना. हातावरती हात लाल लाल होऊन जातात. आणि हे पहा कसं खेळ आहे ना हा. लहानपणी खूप खेळायचे अशा खेळ आम्ही सगळेजणच. आता खेळ असे बंद झालेले आहेत. मोबाईलचा युग आलेला आहे आता. मग शाळेत काय मोबाईल तर मिळणार नाही. मग खेळायचं तर असे खेळ खेळायचं म्हणून मुलींना प्रोत्साहन करायचं. तर खूप मुली असं छान खेळत होत्या म्हणून मी थोडासा व्हिडिओ घेतला. असाच थोडा वेळ मिळाला म्हणून. तर चला मी दाखवते. हे बघा आता गार्डनमध्ये आले परत. किती छान छान शेवंतीचे फुलं आलेली आहेत. आणि हे सांगितले ना तुम्हाला मी, दोडक्याची वेल खूप कंपाऊंडच्या तिकडेच टाकण्याचा प्रयत्न करत असतो, पण सारखं इकडंच ही येत आहे. पहा आतासुद्धा ह्याला ढकलून ढकलून मी तिकडेच करत आहे. पूर्ण वेल तोडण्याचाही म्हणजे मन होत नाही ना, कारण इतकं छान आलेलं आहे हिरवं हिरवंगार. कसं तोडायचं म्हणून त्याला ठेवलं तसं, तर इकडंच येतं ते. आणि हे बघा आयरनचं सुद्धा ह्याच्यामध्ये आहे आणि तोंडल्याचं पण याच्यामध्येच आहे सगळं. म्हणजे हे वांग्याचे झाडं दाखवते तुम्हाला. चला आता पहा किती मोठे झालेले आहे. 2 वांगे काढलेली होती मी, पण लहान लहान होते ते आणि ती जळून पण गेली वांगे. आता हे पहा लागतील आता फुलं वगैरे येतील वांग्याला. हे पहा इथं पण वांगच आहे. छान आलेले आहेत पॉटमध्येच. हे बघा वरण्याच्या शेंगाचं बी जे टाकलेले होते, तर शेंगा आता लागत आहेत. ते वेगळ्याच प्रकाराचे वर्ण आहे. हे पिंक कलरचं फुल आहे ना, ह्याला वेगळंच आहे. हे पहा मिरचीचं आहे पहा हे रोप. आता तेही येत आहे चांगल्या प्रकारे. आणि हे त्या दिवशी मी दोडक्याची वेल असं बांधली ना, त्याला आधार दिला खूप चांगल्या प्रकारे वाढ होईल म्हणून. तर छान वाढ होत आहे. इकडे टाकलेली होती मी ह्या पॉटमध्ये तयार करून आंबाडी. कशी छान आलेली आहे बघा, हिरवी हिरवीगार आता मोड फुटत आहे. आणि हे कांद्याची पात मस्तपैकी आलेली आहे. कांद्याची पात त्या बघा तेवढ्या जागेमध्ये किती छान आलेली आहे. ताजी ताजी एकदम फ्रेश कांद्याची पात. आणि इकडं पण हे पहा, हे ह्याला तुम्ही काय म्हणता काय नाही, किती छान आलेलं आहे पहा. पांढरं ह्याच्यामध्ये पिंक कलरचं असतं, काळपट असते असे. म्हणजे आम्ही तर ह्याला कुत्र्याची छत्री असं म्हणत असतो. तुम्ही काय म्हणता काय माहिती नाही. हे पहा कसं इथं मी टाकलेली होती, अजून आलेलं नाही बी. हे कशाचं बी तर टाकलेली होती ते आलेलं आहे. म्हणजे लक्षात राहत नाही, आपण टाकतो पण लक्षात राहत नाही. आणि हे पहा किती छान हिरवं हिरवं आलेलं आहे. हे पहा किती छान पानं ह्याचे मस्त वाढतात. हे हे एक आहे आणि असा एक नमुना आहे. कलर वेगवेगळे पण जात एकच. ह्याच्यात अजून पिंक एक आहे, ते नाही आलं. हे पॉटमध्ये काल परवाच मी टाकलेली आहे, ते काय आलेलं नाही. ह्याला फुलं येतात हे झाडाला. आणि हे बघा कसं आडवं पडलेलं आहे. किती छान फुलं येतात ना ह्याला, पांढरे आलेले होते. असं आडवं पडतं म्हणजे काहीतरी होतं नवीन, तरी काही नवीन पाहायला मिळतं गार्डनमध्ये. इथं पहा ब्रह्मकमळाचं फुलाचं किती मस्त पिंक कलरमध्ये आलेलं आहे. असं काहीतरी वेगळं 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 पाहायला मिळतं. हे पहा हे वरणाचं वेगळंच पांढऱ्या फुलाचं. हे पांढऱ्या फुलाचं जे आहे ना वरणा, त्याच्या शेंगा तुम्हाला मी दाखवते. हे बघा अशा प्रकारच्या शेंगा खूप छान खूप टेस्टी असतात. हे पण शेंगा, वरण्याच्या शेंगा हे पहा अशा असतात ह्याच्या. आणि ते दुसरं एक आहे ते तुम्हाला मी दाखवते नंतर. त्याला अजून लागले नाहीत वेलीला, ते वेगळं बी आहे. हे बघा इथं मी टाकलेली होती ना त्या दिवशी अगोदरच घोळची भाजी. आली पण छान आणि वाळून पण गेली. आता आलीच नाही, ते कुठं म्हणजे नष्ट होऊन गेली आहे. पहा आंब्याचे झाड आता झालेलं आहे 5-6 वर्ष लावून. आता फुटायला लागलेलं आहे चांगलं. यायला पाहिजे ह्यावेळेस, आंबे लागायला पाहिजे बघावं. आता तेवढ्या स्फूर्ती पण आली. आणि हे बघा तिनं हे आश्चर्य होऊन पाहायला लागले की हे काय आहे, हे काय आहे म्हणून तिला पाहत आहे ती. आणि इथं मी टाकलेली होती ना माठाच्या भाजीचं बी काल परवा, ते पण येईल आता.
असं ना गार्डन म्हणलं की खूप वेगवेगळे कामं असतात पहा. आता ही वेल कसं वाळून गेलेली आहे बघा तोंडल्याची. आणि इथं सीताफळ लागलेले होते ना, आणि ते कोणतंही फळ लागलं ना त्याला दररोज आपल्याला वाटतं की एकदा तरी त्याला पाहिल्याशिवाय आपल्याला समाधानच वाटत नाही. तेच मी शोधत आहे की 2 सीताफळं लागलेले होते, कुठे गेले कुठे गेले. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलेले होते. तर पहा आता कुठे गेले काय मला दिसत नाही, पण छान मोठे मोठे 2 सीताफळ लागलेले आहेत. असं म्हणजे ते फळाला बघितल्याशिवाय आपल्याला चांगलंच वाटत नाही. हे पण आहे एक दोडक्याचं इकडं आलेलं आहे. आणि कोणतंही फळ लागले की त्याला आपण पाहावं वाटतं, खूप आनंद होतो. आणि आपल्या मेहनतीचं ते फळ असतं म्हणून आपल्याला खूपच आनंद होतं. कोणतंही फळ आलं आपल्या गार्डनमध्ये, भाजीपाला आला की खूप छान वाटतं. तर हां, आता लक्षात आलं, शेवग्याच्या शेंगा लागलेल्या आहेत. पण खूप वरती आहेत, आता काय करावं? त्याला काढावं कसं तरी करून. म्हणून मी आता लाकूड घेतलेली आहे. पण वरती खूप लागतात, हे झाड आहे ना असं स्ट्रेट जातं. ह्याच ह्याच्या शेंगामध्ये, शेवग्याच्या शेंगामध्ये काही झाडं असं गोल येतात, खालच्या बाजूला लागतात एकदम. आता हे झाड काय झालं माहिती नाही, पूर्वी असं गोल होतं पण आता खूप स्ट्रेट चाललेलं आहे. आता ह्याला कितीदा तरी काटलेलं आहे, आम्ही तोडून काढलेलं आहे, तरी फुटतं मग आणि स्ट्रेट जातं. तर लागल तेवढं आम्ही आता खालचे खालचे घेत असतो आणि जे आहे ते सोडून देतो, वाळून जातात झाडावरतीच. आता प्रयत्न करते मी, 1-2 मिळाले तर बघूत, नाही मिळाले तर मग जाऊ दे, आता काय करता येतं हे पहा. आणि झाड खूप नाजूक असतं, खूप लवकर ह्याला जर झोला दिला ना तुटून जातं, म्हणून खूप सांभाळून करावं लागतं. आणि खूपच आपण शक्ती लावून केलं ना आपल्या डोळ्यावरच शेंगा पडत असतात, तेही असतं. सगळं सांभाळून करावं लागतं, व्यवस्थित करावं लागतं, विचार करून करावं लागतं. तर निघालेले आहेत आता शेंगा, 2 तर निघालेले आहेत. खूप म्हणजे मस्त आहे, खूप छान आहेत त्या शेंगा. आणि दोन्ही जर झाल्या ना तर खूपच छान भाजी होते त्याची. तर चला मग मिळालेत आता मला 2 शेंगा, तेवढ्यातच मी आता भागवते. अजून 2-3 आहेत मोठ्या मोठ्या, ते काय आता काढणं शक्य नाही, येतच नाही, इतकं उंच आहे ते. तर चला हे 2 शेंगा घेते. आणि हे पहा किती मस्त शेंगा लागलेल्या आहेत ताज्या ताज्या. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.